सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा पुरवठा प्रशासन सज्ज आहे। युद्धजन्य परिस्थितीत प्रशासनाकडून घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी फिरते पथक स्थापन करण्यात आले। सोलापूर जिल्ह्यात एकूण 94 गॅस एजन्सी असून त्या सर्व एजन्सीला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत। आपल्या जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवस्थित पुरवठा सुरू आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा पुरवठा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे। लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांनाही सोलापूरमधून केला जातोय इंधन पुरवठा। स्थानिक तहसीलदार, नायब तहसीलदार अशा एकूण 4 जणांचं फिरते पथक असणार आहे। गॅस, पेट्रोल, सीएनजीचा पुरवठा खंडित होणार नाही यासाठी यंत्रणा सज्ज आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व जनतेला सोलापूर जिल्ह्यातील आवाहन करण्यात येते की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज आहे। काही दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये गॅस, पेट्रोल तुटवड्याच्या काही अफवा निर्माण झाल्या होत्या। त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्व तिन्ही कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर तसेच पाकणी येथे जो ऑइल डेपो आहे तेथील त्यांचे जे मॅनेजर आहेत त्यांची आढावा बैठक घेऊन या संदर्भात युद्धजन्य परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच गॅसचा कुठेही तुटवडा भासणार नाही यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे। यासाठी आम्ही आत्ताच आमच्या सर्व यंत्रणेला, पुरवठा यंत्रणेला सक्त सूचना दिल्या आहेत। याच्यामध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी आम्ही काही दक्षता पथक, फिरते पथक तालुकानिहाय स्थापन केले आहेत। याच्यामध्ये नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी, आमचे सर्व पुरवठा सप्लाय इन्स्पेक्टर यांचं आम्ही एक फिरतं पथक स्थापन करून ज्या ठिकाणी असं कुठेही गॅस एजन्सीच्या बाबतीत कृत्रिम टंचाई करून जिथं अवैध काळाबाजार होत आहे अशा जर काही आमच्याकडे तक्रारी आल्या तर त्या गॅस एजन्सीच्या तात्काळ तपासणी करण्याचे निर्देश आम्ही आमच्या प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत। तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 94 गॅस एजन्सी आहेत। या सर्व गॅस एजन्सी धारकांनाही आम्ही सक्त सूचना दिल्या आहेत। सध्या आपल्याला माहीत असेल शासनाकडून कमर्शियल सिलेंडरची बुकिंग ही सध्या थांबवण्यात आली आहे, परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये डोमेस्टिक गॅस सिलेंडरचा कुठेही तुटवडा नाही। बऱ्याच ठिकाणी काही अवैध गॅसच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत आहेत। त्या अनुषंगाने हे आम्ही तातडीने अशा ज्या ठिकाणी तक्रारी प्राप्त होत आहेत त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश आमच्या सर्व पुरवठा यंत्रणेला दिलेले आहेत। तर मी सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, प्रशासनावर विश्वास ठेवा। प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, कारण आपणा सर्वांना माहीत असेल आपल्या सोलापूरमध्ये जो पाकणी डेपो आहे त्या पाकणी डेपोमधून आपण मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच इकडं सांगली, इवन पुणे जिल्ह्यातील काही भागामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरवठा होतोय। तर मी सक्त सूचना दिलेल्या आहेत की सोलापूर जिल्ह्याला कुठेही पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासणार नाही या दृष्टीने नियोजन करा। त्या दृष्टीने आपल्याकडे मुबलक साठा पेट्रोल डिझेलचा भरपूर प्रमाणात आहे आणि प्रशासनाकडून वेळोवेळी ज्या सूचना नागरिकांसाठी देण्यात येतील त्याचं सर्वांनी पालन करावं। सर्वांना मी विनंती करतो की ह्या परिस्थितीमध्ये सर्वांनी घरगुती गॅसचाही योग्य वापर करावा आणि आपल्याला आवश्यक असेल तेवढेच पेट्रोल डिझेलचं आपल्याकडं स्टॉक करावा। कुठल्याही प्रकारे पेट्रोल पंपावर जर ड्रममध्ये वगैरे असं जर काही डिझेल पेट्रोल देण्याचं आढळून आलं तर त्या संदर्भात निश्चितपणे त्या पेट्रोल पंपावर प्रशासनामार्फत कारवाई केली जाईल। पुन्हा एकदा सोलापूर जनतेला आवाहन करतो की सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावं व कोणत्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही।